त्या इथंच कशाला आणायच्या त्या मशीन्स? कारण त्यांनी 2 दिवसांनी पण आणू शकत होत्या किंवा 2 दिवस आधी पण आणू शकत होत्या, आजच का? कारण इथं जे आम्ही आयुष्यातलं जे काही कष्टानं त्यांनी कमवलेलं आहे, जे मतदारांनी मिरज मतदारसंघातल्या सर्व माता बहिणी बंधूंनी जे आमचं मतदान इथं सीलमध्ये करून आम्हाला ठेवलंय, त्या तिथं जी का मशीन्स आल्या त्या आम्हाला संशयास्पद वाटतंय. तरी आमचा एक विषय आहे, आम्ही शासनाला विचारू शकतो, कलेक्टर साहेब असून दे किंवा डेप्युटी कलेक्टर साहेब असून किंवा निवडणूक अधिकारी साहेबांना आमची विनंती आहे, त्यांनी त्या मशीन्स काय असतील त्या आलेल्या नवीन त्यांनी बाहेर ठेवाव्या. 2 दिवसानंतर मतमोजणी झाल्यानंतर त्यांनी काय करायचं तो डिसिजन घ्यावा. पण जोपर्यंत मतमोजणी होत नाही तोपर्यंत आमचे सुद्धा माणूस इथे राहतील. त्यांनी म्हणतात SRP CRP काय आहेत ते सेंट्रलचे जे काय आहेत, तरी पण आम्हाला इथले जे काय महाराष्ट्र शासनाचे जे काय पोलीस आहेत त्यांनी इथं असावेत आणि आमच्या मशीन्स आता आम्हाला दाखवाव्यात. आम्हाला स्वतः मी उमेदवार म्हणून मला दाखवाव्यात आणि जी काही CC फुटेज आत्ताचं जे काही तासापूर्वीचं आहे ते आम्हाला त्यांनी दाखवावं आणि आमच्यातली माणसं इथं 2 दिवस स्वतः इथं आम्हाला त्यांना झोपायला वगैरे द्यावं, ही आमची विनंती आहे. कारण असं जर होत असेल तर लोकशाहीला हे कायमा फासणारी गोष्ट आहे. आम्ही एवढं कष्ट करून जीवाचं रान करून आम्ही मतदारांकडून अक्षरशः विनंती करून आम्ही त्यांचे मत आमच्या झोळीत घेतोय आणि हे झोळीतलं मत जर असं होत असेल तर आमच्यावर अन्याय होईल. यामध्ये आम्ही हात जोडून विनंती करतोय, आमचं जे काय आहे ते आमचं आम्हाला राहावं. त्यासाठी आम्ही आज इथं आम्ही सगळं होऊन दे, आम्हाला शांततेत आम्हाला सर्व करायचं आहे, ही आम्हाला विनंती आहे. तरी महाराष्ट्र शासनानं आम्हाला आमच्यावर दखल घ्यावी. जे EVM मशीन मिरजेच्या वैरण बाजार येथील शासकीय गोदामामध्ये जमा करण्यात आलं होतं, त्या ठिकाणी आज 21 तारखेला सायंकाळी 7च्या दरम्यान मला काही फोन आले की असं झालं आहे आणि बाहेरच्या ST बसेस या आतमध्ये चालल्यात आणि आतल्या गाड्या बाहेर चालल्यात. त्यानंतर मी येऊन प्रत्यक्ष बघितलं आणि बघितल्यानंतर त्यांचं निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की ज्या जिल्ह्यातल्या मोकळे राहिलेले EVM आहेत ते साठवण्यासाठी आपण इथं जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यामुळे आपण इथं आणलोय. पण मी त्यांना प्रश्न उपस्थित केला की एखादा हॅकर EVM हॅक होणार का नाही, होत आहे का नाही हे जगाला माहिती आहे, आज सगळ्यांना ज्ञात आहे. EVM एखादा हॅकर समजा त्या एखाद्या बसमधून आत गेला असेल आणि त्या 5-10 मिनिटात लाईट गेली होती म्हणे, त्या लाईट गेलेल्या वेळेमध्ये त्या हॅकरनं जर ते हॅक केला असेल तर ती शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारलं आपण इथं जामर बसवला होता का, तर त्यांचं म्हणणं आलं जामर बसवण्यासंदर्भात काय तरतूद नाही. त्यामुळं आत्ताच्या झालेल्या घटनेमुळं या मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदारांच्या मध्ये आणि उमेदवारांच्या मध्ये संशय निर्माण झालेला आहे. आणि मला असं सांगायचं आहे की जिल्हाधिकाऱ्यांना दुसरे कुठले गोडाऊन नव्हते का, त्यांनी मिरजेतच गोडाऊन मोकळ्या पेट्या ठेवण्यासाठी का पाठवलं, यामागे जिल्हाधिकाऱ्यांचा काय हात आहे का, ह्याची पण चौकशी होणं गरजेचं आहे. आणि मी आत्तासुद्धा सांगितलं की पुढच्या काळामध्ये आजपासून शक्यतो इथलं जामर बसवणं गरजेचं आहे. कारण हॅकर हा किती पण अंतरावर बसून हॅक करू शकतो. त्यामुळं ही पारदर्शीपणानं जी निवडणूक व्हायला पाहिजे तिथं लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू असल्याची शंका सगळ्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. त्यामुळं निवडणूक आयुक्तांनी याची तात्काळ दखल घ्यावी आणि योग्य ती चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा ही निवडणूक पुन्हा घेण्यात यावी अशा पद्धतीने मी आवाहन करतो. आम्ही पत्रकार आहे. होय. हे